जे सर्व मराठी कॉन्ट्रॅक्टर आहेत, जे विविध सरकारी डिपार्टमेंट मध्ये आजपर्यंत काम करत आलेले आहेत, अशा सर्व कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून ज्यांचा हक्काचा पैसा हा दुर्दैवाने या सरकारने दिला नाही आणि हा पैसा न दिल्यामुळे जे आपले सर्व मराठी कॉन्ट्रॅक्टर आज अडचणीत आलेले आहेत, त्या मराठी कॉन्ट्रॅक्टरचं एक संघटन म्हणजे महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर फेडरेशनच्या माध्यमातून इथे हे जे आंदोलन करण्यात येत आहे, त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व आपल्या सर्वांना पाठिंबा देण्यासाठी मी तुमच्या सर्वांचा एक कार्यकर्ता म्हणून इथं आलेलो आहे. आमच्या पक्षातले सुद्धा काही पदाधिकारी इथे आहेत. भावनाताई असतील, अजितराव असतील, पंकज नाना असतील, आमच्या या शहराचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी इथे आलेले आहेत व तुम्ही तर सर्वजण आहातच. ही जी भूमी आहे जिथं तुम्ही सर्वजण मिळून आंदोलन करत आहात, त्याच भूमीमध्ये 1942 मध्ये गांधीजींच्या मार्गदर्शनाखाली एक आंदोलन झालं होतं. ते आंदोलन कोणाच्या विरोधात होतं? ब्रिटिश सरकारच्या विरोधात होतं. कशासाठी होतं? तर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी, आपल्या हक्काच्या लढाईसाठी ते होतं. भारत छोडो आंदोलन असं त्या आंदोलनाला म्हणलं जात होतं आणि त्यावेळेस जी सुरुवात झाली, त्यानंतर ब्रिटिश सारखी बलाढ्य शक्तीला सुद्धा आपल्या या देशातल्या लोकांसमोर झुकावं लागलं आणि 1947च्या वर्षी आपल्या सर्वांना तिथं स्वातंत्र्य मिळालं. 80 वर्ष आपल्या सर्वांना झाली. त्यामुळे बलाढ्य शक्ती समोर असली तरी आपल्या हक्कासाठी आपल्याला लढावं लागतं. हे त्यावेळेस आपल्या देशाला स्वातंत्र्य देणारे जे सर्व स्वातंत्र्यवीर होते, ज्यांनी कुणी म्हणजे आपल्या पूर्वजांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावं त्यासाठी लढा लढला, त्यांनी दाखवून दिलं. आणि आज सुद्धा हे आंदोलन आपण सर्वजण जे बघत आहोत ते तुमच्या सर्वांच्या हक्कासाठी आहे, एका बलाढ्य शक्तीच्या विरोधात आहे. त्यामुळे हे आंदोलन पण तितकंच महत्वाचं आहे. अनेक दिवसांपासून, अनेक महिन्यांपासून तुम्ही सर्वजण तुमच्या हक्कासाठी इथं लढत आहात. पण तुमच्यातले जे सर्व आंदोलन करते आहेत, याच्यातले किती आंदोलन करते हे आंध्र प्रदेशचे आहेत, त्यांनी हात वर करा. एकही नाही. बर, किती असे कॉन्ट्रॅक्टर आहेत जे गुजरात मध्ये राहतात, गुजरातचे मतदार आहेत, नाही तर गुजरातचे नागरिक आहेत, त्यांनी हात वर करा. सगळे मराठी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुम्ही सर्वजण कुठले आहात? तर महाराष्ट्राचे आहात. तुम्ही सर्वजण भूमिपुत्र आहात. तुम्ही मराठी कॉन्ट्रॅक्टर आहात. आणि हा काय 1 लाख कॉन्ट्रॅक्टरचा विषय असं समजून चालणार नाही. 1 लाख कॉन्ट्रॅक्टर तुम्ही सर्वजण या महाराष्ट्रातले जे आहात, तुमचे हक्काचे 80-90 हजार कोटीची बिलं जी थकलेली आहेत, तुमच्यावर अवलंबून असणारे लेबर, तुमच्यावर अवलंबून असणारे तुमचे सप्लायर, तुमच्यावर अवलंबून असणारे इतरही लोक, यांचा आकडा जर आज आपण बघितला तर तो कोटीत जातो. त्यामुळे हे आंदोलन लाख कॉन्ट्रॅक्टरचं नसून हे आंदोलन कोटभर लोकांचं आहे, ज्यांच्यावर खऱ्या अर्थाने अन्याय झालेला आहे. तुमच्या अडचणी आहेत, पण दुर्दैव तुमच्या सर्वांचं की तुमचा आवाज बनून तुमच्यासाठी लढणारे खूप जास्त नेते आपल्याला दिसत नाही. भीती वाटते त्यांना की कॉन्ट्रॅक्टरच्या व्यासपीठावर गेलं तर आपल्याला कोण काय बोलेल.
मी तुमच्याकडे बघत असताना हे कॉन्ट्रॅक्टरचं व्यासपीठ नसून हे मराठी माणसांच्या हक्कासाठी हा एक लढा आहे आणि या लढ्यामध्ये सहभाग घेऊन तुम्हाला न्याय देत असताना ते इतर एक कोटभर लोक जे आहेत ज्यांच्यावर आजपर्यंत जो अन्याय झालेला आहे त्यांच्यासाठी खरं तर हा लढा आहे. तुम्ही जी कामं केली ती काय फक्त कागदावर केली का? तुम्ही सर्वांनी काम हे प्रत्यक्षात केली. इथं येणारे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते PWD चे कॉन्ट्रॅक्टर आहेत. जल जीवन मिशनच्या अंतर्गत ज्या लोकांनी कामं केली ते आहेत, आदिवासी विभागाचे आहेत, त्याच्याच बरोबर ग्राम विकास विभागाचे आहेत. असं विविध कॉन्ट्रॅक्टर एकत्रित मिळून आपल्या या संघटनेच्या छायाछत्राखाली तुम्ही एकत्रित आलेला आहात. पण तुम्ही मुंबईमध्ये आंदोलन करत असताना ज्या पद्धतीने इथे एकत्रित आलेला तुमचा तसा आकडा मोठा असला तरी आज मर्यादित लोक मला इथं दिसत आहेत. मी तुम्हा सर्वांना सांगतो तो जो पैसा ज्याच्यासाठी तुम्ही काम केलेलं आहे तो पैसा काय सरकारचा नाही, तो तुमच्या हक्काचा आहे आणि त्या हक्काच्या पैशासाठी लढत असताना तुम्हाला मोठ्या संख्येने येणं फार महत्वाचं आहे. तुमच्या जशा अडचणी त्या महाराष्ट्रामध्ये अनेक इतर अडचणी आहेत ज्याच्यासाठी आम्ही लढतोय. विद्यार्थ्यांचे पेपर फुटतायत. उद्या CET साठी आम्ही अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी चाललेलो आहे. 12 लाख विद्यार्थी दरवर्षी CET ची परीक्षा देतात. ते कोणाची मुलं आहेत? तर सामान्य लोकांची मुलं आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा दुर्दैव असं CET चे मार्क वाढवून देण्यासाठी 15 ते 20 लाखाचा भाव तिथं फुटलेला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागतोय, अन्य त्याग करावा लागतोय. आज लाडक्या बहिणीच्या 2.5 कोटी महिलांना तिथं निधी मोठ्या प्रमाणात इलेक्शनच्या आधी दिला होता. त्यातला 1 कोटी महिलांचं नाव आता कापण्यात आलेलं आहे. युवकांचा बेरोजगारीचा मुद्दा वेगळा, महिलांवर जे अत्याचार होते त्याचा वेगळा विषय, MIDC चा वेगळा विषय, MIDC मध्ये असणाऱ्या कंपन्यांच्या अडचणी आणि MIDC च्या बाहेर असणाऱ्या कंपनीच्या अडचणी. तर ह्या राज्यात जर आपण बघितलं तर सामान्य लोकांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणी त्या सोसाव्या लागत आहेत. पण या सरकारचं काय झालंय, बाहेरच्या राज्यातून जे कॉन्ट्रॅक्टर आले त्यांना खुश करण्यासाठी, त्यांना वेळेवर पैसे देण्यासाठी मोठ्या प्रमाणात या राज्यामध्ये भ्रष्टाचार जो होतोय त्यामुळे या सरकारकडे तुम्हाला देण्यासाठी पैसे नाहीत असं ते तिथं सांगतात. गरिबाच्या योजनेला द्यायला पैसे नाहीत असं ते सांगतात. महाज्योतीला देण्यासाठी पैसे नाही, ओपन समाजाच्या विद्यार्थ्यांचे पैसे जे स्कॉलरशिपचे थकले ते देण्यासाठी पैसे नाहीत, आदिवासींचे देण्यासाठी पैसे नाहीत. पण बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर जे मोठ्या प्रमाणात मलिदा या सरकारला देतात त्यांना मात्र तिथं ऑफिस मध्ये बोलवलं जातं, बैठका केल्या जातात, व्यवहार ठरतात. त्यांचा पैसा हा डिले होत नाही, वेळेवर त्यांना त्या ठिकाणी दिला जातो. आम्हाला या सरकारला प्रश्न करायचा आहे, मग गुजराती कॉन्ट्रॅक्टरला वेळेवर तुम्ही पैसे देता, आंध्राच्या सांगितले माझे पैसे 8 वर्ष झालं प्रलंबित आहेत. काही कॉन्ट्रॅक्टर आता मला भेटले त्यांनी सांगितलं 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष. म्हणजे तसं बघितलं तर तुम्ही काम तर करून टाकलेलं आहे, म्हणजे तुम्ही व्यवसाय नाही समाजकारण करताय असं कुठेतरी तिथं सिद्ध होतं. आणि तुम्ही काय विचार केला की या रस्त्यावरनं लहान मुलं जाणार आहेत, या रस्त्यावरनं ॲम्ब्युलन्स जाऊ शकते, हा जो ब्रिज आपल्या सगळ्यांना बांधायचा आहे तो त्या गावासाठी महत्वाचा आहे. सरकारवर तुमचा विश्वास होता, डिपार्टमेंटवर तुमचा विश्वास होता, डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं विश्वास ठेव, तुम्ही काम कर, पैसे येतील, नको काळजी करू. आणि त्या भागामध्ये असलेल्या मराठी माणसांना अडचण येऊ नये म्हणून तुमच्या पदरचे पैसे तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये टाकले, ते काम तुम्ही पूर्ण केलं आणि त्याची सेवा हे सामान्य लोक घेतात. त्यासाठी मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही तुमच्या खिशातला पैसा टाकून ते रस्ते पूर्ण केले, ब्रिज पूर्ण केले, काम पूर्ण केली.
पण सरकारच्या अधिकाऱ्यांनी सरकारने तुम्हाला जे सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, तुमचा पैसा आम्ही वेळेवर देऊ, पण दुर्दैव असं अनेक वर्ष झाले तरी तुमचा हक्काचा पैसा जर सरकारने त्या ठिकाणी तुम्हाला वेळेवर दिला नसेल तर तुम्हाला तुमच्यावर या सरकारने अन्याय केलाय हे तुम्ही सर्वांनी नमूद केलं पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे हे आंदोलन करत असताना तुम्ही सरकारच्या विरोधात आंदोलन करतच आहात, पण तुम्हाला ज्या सरकारने फसवलंय त्याच्यासाठी तुमच्या हक्कासाठी तुमचा पैसा जो गुंतला गेलेला आहे, जो तुम्ही व्याजावर बँकेकडनं घेतला असेल, नाही तर महिन्याला 2% कोणाकडनं तरी तुम्ही तो पैसा गोळा करून कसा तरी काम पूर्ण करण्यासाठी व्याजाने पैसे देणाऱ्या लोकांकडनं तो पैसा घेतला असेल, नातेवाईकांकडनं पैसा घेतला असेल, मित्र परिवारकडनं पैसा घेतला असेल आणि हा सगळा पैसा एकत्रित करून जे तुम्ही काम पूर्ण केलं ते काम पूर्ण होऊन सुद्धा जर तुम्हाला अनेक वर्ष जर सरकारकडनं पैसा हा मिळत नसेल तर खऱ्या अर्थाने तुमच्यावर अन्याय झालाय आणि तो अन्याय हा दूर करण्यासाठी आम्ही तुमच्या सर्वांबरोबर आहोत या आंदोलनामध्ये. आणि याच्या पुढे जे कुठलं आंदोलन तुम्ही त्या ठिकाणी पुढे घ्याल त्याच्यामध्ये आम्ही सर्वजण आहोत. आता याच्यामध्ये आपण जर बघा विरोधाभास, तुम्हाला द्यायला सरकार काय म्हणते, पैसा नाही. मिसिंग लिंक माहिती तुम्हाला, मिसिंग लिंक 7-7.5 का 8,000 कोटी रुपयाचं काम त्यांनी तिथं केलं. त्याच्यामध्ये नवयुगा नावाची एक कंपनी आहे, महाराष्ट्राची आहे का नाही, ती आहे आंध्राची. अजित दादांचा ऍक्सिडेंट ज्या विमानाच्या कंपनीच्या विमानामध्ये झाला त्या विमान कंपनीचं आणि त्या नवयुगाचे संबंध आहेत. आम्ही त्या बाबतीतले पुरावे दिले, पण दुर्दैव असं या महाराष्ट्रामध्ये अजितदादा सारख्या मोठ्या नेत्याला तिथं न्याय मिळू शकत नाही, तर गरीबाला सामान्य लोकांना न्याय कसा मिळेल. त्या कंपनीला तिथं काम मिळालं, त्या कंपनीचे पूर्ण पैसे त्याच्या तिथं त्या ठिकाणी दिले गेले. मग आता तुम्ही काम केलेलं असेल, तुम्ही छोटे कॉन्ट्रॅक्टर असाल, मग जो त्यांना न्याय तो तुम्हाला न्याय नाही का मिळाला पाहिजे का नाही मिळाला पाहिजे. 1 कोटीचं काम करणारा अधिकारी, 2 कोटीचं काम करणारा अधिकारी आणि 1000 कोटीचं काम करणारा अधिकारी हा काय वेगळा आहे का कॉन्ट्रॅक्टर. हा कुठलाही मोठा नाही तर छोटा कॉन्ट्रॅक्टर असेल तर वेळेत जर पैसे द्यायचं ठरलं असेल, जो काय कॉन्ट्रॅक्ट तुमचा झाला असेल तर त्याच्यामध्ये भेदभाव करून चालत नाही. तर तुम्हाला जसं त्यांना वेळेत पैसे मिळतात तसेच पैसे हे तुम्हा सर्वांना त्या ठिकाणी मिळणं अतिशय महत्वाचं आहे. आता अजून एक कॉन्ट्रॅक्टर आहे, तुम्हाला माहिती का, मेगा इंजिनिअरिंग माहिती का. त्याला कुठली कुठली कामं दिली गेली आहेत वाच तुम्ही ऐका. समृद्धी मार्ग, पुणे रिंग रोड, मुंबई गेटवे ऑफ इंडिया परिसरातील रेडिओ क्लब जेट्टी काय ते 1000 कोटीचं काम आहे. बँड्रा कुर्ला बुलेट ट्रेनचं स्टेशन मोठं काम आहे. त्याचं विरार अलिबाग मल्टीपर्पज रस्ता, ठाणे वसई भाईंदर बोगदा व इतर सर्व कामं ही कोणाला मिळाली, मेगा इंजिनिअरिंग. मेगा इंजिनिअरिंग. आता तुमचं काय अडचण झाली तुम्हाला सांगतो. आता पीडब्ल्यूडी विभागामध्ये पूर्वी 1-2 कोटीची कामं दिली जात होती, 4-5 कोटीची कामं दिली जात होती. आता यांनी MSIDC जसं आहे तसं यांनी MSIDC काढले, हे माहितीये का. या MSIDC मध्ये त्यांनी जी छोटी छोटी कामं आहेत ती कामं त्यांनी एकत्रित 50 कोटी, 100 कोटी, 200 कोटी, 300 कोटीची केली. त्याचं प्रमुख कारण असं आहे की एखाद्या कॉन्ट्रॅक्टर कडनं जर टक्केवारी घ्यायची असेल आणि तो कॉन्ट्रॅक्टर समजा 1-2 कोटी रुपयाचं काम करणारा असेल तर 100 कोटीची कामं ही 100 लोकांना द्यावी लागतील. आणि जर तिथे टक्केवारी घ्यायची असेल तर 100 लोकांकडनं आपल्याला टक्केवारी घ्यावी लागेल. मग असं कशाला करायचं म्हणून त्यांनी MSIDC काढली आणि MSIDCच्या अंतर्गत त्यांनी कामं क्लब केली आणि ती कामं क्लब केल्यानंतर त्याच्यामध्ये कंडिशन्स टाकल्या
ज्याच्यामध्ये तुमच्यातले बहुतांश लोक बसणार सुद्धा नाही त्या कंडिशन मध्ये. त्याचा मी अभ्यास केला. त्याच्यात जी काही कामं तिथं त्यावेळेस दिली गेली होती 16-17 हजार कोटीची का त्याच्यापेक्षा जास्त 30,000 कोटीची, त्याच्यामध्ये 9,000 कोटीचा भ्रष्टाचार झालं. हे पुराव्या सकट त्यावेळेस त्या ठिकाणी मी दाखवून दिलं. काय का त्याच्यामध्ये कार्टेलिंग झालं होतं, त्याच्यामध्ये चेंज झाली होती. आणि ती चेंज झाल्यानंतर, कार्टेल झाल्यानंतर त्याच्यातून काही नेत्यांना डायरेक्ट तिथं 100 कोटीचा माणूस म्हणजे एखादा कॉन्ट्रॅक्ट ज्याला 100 कोटीचं तिथं त्या ठिकाणी मिळालं तर तो एकदा एखाद्या नेत्याच्या घरी गेला नाही तर ऑफिसला गेला आणि जर समजा 10% तिथं ठरले तर एका 100 कोटीच्या कामातून 10 कोटी एका माणसाकडनं घेणं बरं 100 लोकांकडनं घेण्यापेक्षा. त्यामुळे MSIDC तिथं काढली. तिथं सुद्धा तुमच्या सर्वांबरोबर अन्याय झालं हे तुम्ही तिथं समजून घेतलं पाहिजे. आता ही जी मेगा इंजिनिअरिंग आहे ह्याला हजारो कोटी रुपयाची कामं मिळाली. आता तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर म्हणून मी तुम्हाला विचारतो, तुम्ही समजा काम करत असताना कधी कधी तुम्ही मुरुम काढता, दगड काढता, त्याला तुम्ही ऍप्लिकेशन दिलं असतं, परवानगी मिळालेली नसती, पण काम वेळेवर करायचं असतं, तुमच्यावर प्रेशर असतं. तेव्हा रेव्हेन्यू विभागाकडनं तुम्हाला नोटीस दिल्या गेल्या का नाही? गेलं का नाही? बरं, तुमच्यावर जी रॉयल्टी लावली गेली, पेनल्टी लावली गेली, तुमचं मशीन जे अडकलं त्याच्यावर तुम्हाला माफी मिळाली का? पण मेगा इंजिनिअरिंगचा एक मुद्दा मी जो घेतला होता, 90 कोटीची पेनल्टी लावली. तिथल्या तहसीलदारनी कारवाई केली, तिथल्या कलेक्टर कमिशनरनी कारवाई केली. आणि जेव्हा मंत्रालयामध्ये मेगा इंजिनिअरिंगचा पेनल्टीचा आणि या रॉयल्टीचा विषय आला, 90 कोटीची रॉयल्टी होती, सगळ्या मशीन आत टाकल्या होत्या जसं तुमच्या बाबतीत केलं जात होतं. पण मंत्र्यांनी सगळ्या मशीन बाहेर काढल्या, सोडल्या आणि 90 कोटीची पेनल्टी आणि रॉयल्टीचं जे काय त्या ठिकाणी त्यांच्यावर चार्ज केला होता, त्यांच्यावर त्याचा चार्ज क्रिएट केला होता, ते किती रुपयावर आणून ठेवलं तर 9 लाखांवर आणून ठेवलं. मग एखादा मोठा कॉन्ट्रॅक्टर मेगा इंजिनिअरिंगचा असेल तर त्याला 90 कोटीवरनं त्याच्या मशीन तुम्ही सोडता आणि 90 कोटीची पेनल्टी 9 लाखावर आणता. तर आमच्या या मराठी कॉन्ट्रॅक्टरवर तुम्ही आजपर्यंत ज्या कारवाई केलेल्या आहेत त्याच्या बाबतीत यांना सवलती का दिल्या गेला नाही असा सुद्धा प्रश्न तिथं आम्ही सर्वजण विचारायचो. जेवढा मोठा एखादा कॉन्ट्रॅक्टर त्याला VIP ट्रीटमेंट दिली जात असेल तर त्याच्या मागे काहीतरी समीकरण आहे हे तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी कदाचित कळत असावं असं मला वाटतं. तुमच्यातले काही इथं कॉन्ट्रॅक्टर आहेत, मला माहित नाही, तो व्हिडिओ फार प्रसिद्ध झाला होता, मी सुद्धा माझ्या सोशल मीडियावर टाकला होता. आता ह्याचे काही विषय मी वाचून दाखवतो. मला आश्चर्य वाटलं, शासकीय काम घ्यायचे असेल तर पहिले किती टक्के द्यायचे? आमदाराला द्यायचे. मी तर आमदार आहे, मला 1 रुपया सुद्धा मिळाला नाही, मी घेतला पण. काम मिळण्यावर 18% GST भरायचा. GST ला तुम्हाला असं आहे का की अरे तुम्ही बिचारे अडचणीत आलेला आहात, तुम्ही GST भरू नका, नंतर भरा, असं आहे का? GST भरावा लागतो, 18% भरायला लागतात. त्यानंतर पुन्हा साहेब लोकांच्या खर्चासाठी, साहेब लोक म्हणजे कदाचित अधिकारी असतील, बरोबर ना, त्यांचा अभ्यास माझ्यापेक्षा जास्त, 10% आणि बिल पदरात पाडण्यासाठी 5%. एकूण किती झालं? 56%. म्हणजे 56 ते 60% ह्याच्यात गेले तर काम किती टक्क्यात करायचं? 40%. बरोबर का नाही? आणि टक्केवारी इतकी मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे की याला माफ नाही. म्हणजे 10% फारच कमी सांगितले, मी 20%चा आकडा ऐकलेला आहे. तुम्ही जी कामं घेतली, सिंधुदुर्ग सेतू हे त्यांना त्या ठिकाणी केंद्र संचालित कॉन्ट्रॅक्ट दिले म्हणजे सेतूचं. त्यानंतर टॉरंट ग्रुप वगैरे अशा काही कंपन्या आहेत. आता याच्यामध्ये मी तुम्हाला उदाहरण सांगतो, तुमचा पैसा आणि आपला गरीबाचा पैसा कुठं चाललाय. तुम्हाला शक्तीपीठ मार्ग माहितीये का? अरे वा, त्याची चर्चा चालली, त्याचा विरोध चाललाय, पण त्याच्या मागचे खरे आकडे तुम्हाला माहिती आहेत का? उदाहरण सांगू का? बर,
उत्तर प्रदेश तरी माहिती का तुम्हाला? आता दुर्दैवाने त्या ठिकाणी पवित्र अयोध्यामध्ये 1500 कोटी रुपये तुम्ही आपण सर्वांनी मिळून, गरिबांनी मिळून तिथं जे दिले होते मंदिर बांधण्यासाठी आपला प्रभू श्री रामांचं, त्याच्यामध्ये 1500 कोटी या लोकांनी खाल्ले. तर त्याच उत्तर प्रदेशमध्ये आज या देशाचे नॅशनल हायवेचे मंत्री कोण सांगा? गडकरी साहेब. चांगला माणूस आहे, काय त्याचा विरोध नाही. त्यांनी तिथं नॅशनल हायवे केलाय. किती पदरी केलाय? 8 पदरी. नॅशनल हायवे 8 पदरी आत्ताच केलाय. तिथं बांधण्याचा खर्च, शेतकऱ्याला जो मोबदला मिळाला मी त्यात पकडत नाही, बांधण्याचा खर्च तिथं किती आलाय प्रति किलोमीटर? 45 कोटी रुपये. किती आलाय? बर नॅशनल हायवे, गडकरी साहेब 8 पदरी रस्ता. आता शक्तीपीठ मार्ग जो आपल्या या महाराष्ट्रामध्ये आता बांधला जाणार आहे, खटाटोप केला जातोय, तो किती कोटीचा आहे? 30,000. कुठं कुठल्या दुनियात राहताय तुम्ही? 1,40,000 कोटीला गेला. तो बांधण्यासाठी 6 पदरी रस्ता आहे. किती पदरी? 8 युपी किती? 8. बांधायचा खर्च प्रति किलोमीटर किती? 45 कोटी. आपल्या महाराष्ट्रामध्ये शक्तीपीठ मार्ग ज्याला शेतकरी विरोध करत आहेत, त्याला बांधायचा खर्च किती माहिती का? प्रति किलोमीटर 90 कोटी रुपये. शेतकरी मोबदला वेगळा. किती पदरी रस्ता आहे हा? 6 पदरी. 8 पदरी रस्ता मोठा का 6 पदरी रस्ता मोठा? मग उत्तर प्रदेश मध्ये जर 45 कोटी रुपये खर्च येत असेल, आपल्याकडे 90 कोटी खर्च येत असेल, कितीचा फरक झाला? मर्यादा कितीचा झाला? 45 कोटी रुपये. बरोबर ना? तुम्हाला काय सांगतायत? आमच्याकडे 1 रुपया सुद्धा नाही, तुम्हाला देऊ शकत नाही. मग दुसऱ्या बाजूला 1,40,000 कोटी खर्च करायचं काय कारण आहे? नको तो रस्ता, शेतकऱ्याला नको, महाराष्ट्राला नको, कोणालाच नको. तो जो पैसा तिथं खर्च करणार आहे ना, तो संपूर्ण पैसा आमच्या या कॉन्ट्रॅक्टरला त्या ठिकाणी दिला गेला. अहो 800 किलोमीटरचा रस्ता, याला जर प्रति किलोमीटर 45 नी तुम्ही गुणलं, कोणाचं गणित चांगले तुम्ही मला सांगा, किती हजार कोटी रुपये होतात ते? 35,000 कोटी रुपयाचा मलिदा आहे त्याच्या पाठीमागे. हे आम्ही काय हवेत बोलत नाही, आम्ही पुराव्या सकटच बोलत असतो. आजपर्यंत आम्ही तसंच आहे, म्हणून आमच्यावर कधी कारवाई होऊ शकली नाही. आता ह्याच्यात दुसरं सांगतो तुम्हाला, नाशिक अक्कलकोट महामार्ग, परत नॅशनल हायवे 374 किलोमीटर, 19,142 कोटीचा खर्च. प्रति किलोमीटर बांधण्याचा खर्च किती? 51 कोटी रुपये. 51, 50 आणि 1. आणि शक्तीपीठ मार्ग किती? 90. या दोघांचा फरक किती? 40. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा खाण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर. आता याच्या या राज्यामध्ये 2 इन्फ्रास्ट्रक्चर मॅन झाले, एक सीएम साहेब आणि आपले कुठलं ते MSRTC चे एकनाथ शिंदे साहेब. कन्फ्युजन झाले की हे इन्फ्रास्ट्रक्चर मॅन का हे इन्फ्रास्ट्रक्चर मॅन. पण जेव्हा चर्चा सुरू झाली की हे इन्फ्रास्ट्रक्चर जे बांधलं जाते त्यात भ्रष्टाचार होतोय, त्यात खड्डे पडतायत, ब्रिज पडतायत, त्यानंतर बोगदा पडतोय, तर दोन्ही इन्फ्रास्ट्रक्चर मॅन गप्प झाले. म्हणजे श्रेय घ्यायचं असेल तर मी केलं हे म्हणतात, आणि खड्डे पडल्यानंतर गुपचूप हे बसतात. तेच बोर्ड जे वर जात होतं ते तोंडावर येऊन जात. ह्याच्यात इतका मोठा भ्रष्टाचार आहे, हे कुठं ना कुठेतरी तिथं थांबलं पाहिजे असं आमचं सगळ्यांचं मत आहे. आणि ह्या गोष्टी नकोय तो आम्हाला, हा भ्रष्टाचार नकोय. या मराठी कॉन्ट्रॅक्टरला त्यांचे जर 80-90 हजार कोटी रुपये दिले ना, आम्हाला माहिती 1 कोटी मराठी माणसांना त्याचा फायदा होणार आहे. या गुजराती आणि आंध्राच्या कंपन्या नको आम्हाला. आम्हाला काय पाहिजे तर आमचा मराठी माणूस जगला पाहिजे, मराठी कॉन्ट्रॅक्टर जगला पाहिजे. मराठी कॉन्ट्रॅक्टरनी ज्या मराठी माणसाला कामं दिलीत, ज्यांच्याकडनं सप्लाय घेतलाय, तर ती माणसं तिथं जगली पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. बांद्रा वर्सोवा लिंक रोड माहिती आहे? आलाचा हात एकदा बघून जा. एकूण लांबी 17 किलोमीटर आणि 100 मीटर वर आहे.
मूळ अंदाजित खर्च किती आहे? 11,332 कोटी. सुधारित खर्च किती आहे? 18,120 कोटी रुपये. कितीचा फरक झाला? 17 किलोमीटर मध्ये 7,000 कोटी रुपये. हे 7,000 कोटीचा भ्रष्टाचार न करता जे आदिवासी विभागाचे 8-9 हजार कोटी राहिले ते दिले तर काय वाईट आहे? बरोबर का नाही? तर नाही, तुमच्याकडनं त्यांना मर्यादा मिळत नाही, तुमच्याकडनं त्यांना टक्केवारी मिळत नाही. आणि कदाचित काही लोकांनी घेतली असेल, मला माहित नाही, तो तुम्हाला माहिती विषय. पण मोठ्या लोकांकडनं टक्केवारी मिळत असताना जे खबाड मिळतं ना, जो मर्यादा मिळतो ना, तो ट्रकली मिळतो, पोत्याली मिळतो. त्यामुळे हा सगळा पैसा तुमच्या हक्काचा. जर तुम्ही काम केलं असेल आणि काम करून तुम्हाला पैसे मिळत नसेल तर त्या पैसा हक्क कोणाचा आहे? कोणाचा आहे? मग हक्काचा पैसा या कॉन्ट्रॅक्टरचा प्रलंबित असताना नवीन कामं घेतली पाहिजे का? मग हेच आमचं या सरकारला बोलणं आहे. नवीन कामं नका करू तुम्ही, पण नाही त्यांना करायचे, त्यांना याच्यातून पैसे काढायचे. या सरकारने लाडकी बहीण योजना जी काढली त्यातून 1 कोटी महिलांवर जो नंतर अन्याय केला, या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला हाताशी धरून या सरकारने लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना आणली असं आमचं ठाम मत आहे. त्यासाठी त्यांना काय करावं लागतं? काय नाही, कार्यालयामध्ये जाऊन भेटावं लागतं, घरी जाऊन भेटावं लागतं, लाईनीत उभं राहावं लागत नाही. एकदा व्यवहार ठरला तर मग त्यांना L2, L3, L4, L5 कोण राहणार हे सुद्धा ठरलेली लोक असतात. त्यांना जोडून दिली जातात. हे काम तुला, ते काम त्याला, ते काम त्याला. आणि कोण एखादा स्वाभिमानी कॉन्ट्रॅक्टर असेल तर त्याच्यावर कारवाई केल्या जातात, त्याला तिथं थांबवलं जातं, त्याच्यावर तिथं कुठली तरी काहीतरी खसपट काढून त्याला बाद केलं जातं. त्यामुळे हे लाडकी कॉन्ट्रॅक्टर योजना मोठ्या प्रमाणात आपल्या या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. वन स्टॉप सेंटर आहे. फक्त एका नेत्याला भेटायचं, पैसे ठरवायचे की त्याचं काम झालं. 100% प्रॉफिट, वेळेवर पैसा, इझी ऍक्सेस. पैसा देणार असेल तर कोण त्याला नाही म्हणणार? एखाद्या शेतकऱ्याला मंत्रालयामध्ये परवानगी नाही मिळणार, एखादा तुमच्यासारख्या मराठी कॉन्ट्रॅक्टरला परवानगी मिळणार नाही, विरोधकाच्या आमदाराला परवानगी नाही मिळणार. पण पैसे देणारा एखादा रोल्स रॉयस मध्ये आला ना, सहजपणे त्याला एंट्री मिळते. डायरेक्ट ऍक्सेस हा मंत्र्याच्या कार्यालयामध्ये तिथं दिला जातो आणि तिथून तिथं कामं दिली जातात. आणि दुर्दैव असं तुमची पेमेंट थांबवलं जातं आणि त्यांचं पेमेंट हे न मागता तिथं दिलं जातं. हा फरक आहे आपल्या या सरकारच्या, तुमच्या बाबतीत आणि या बाहेरच्या आंध्र प्रदेशच्या आणि या गुजरातच्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरच्या बाबतीत. त्यामुळे हे मुद्दे आम्ही मांडत आहोत, आम्ही तुमच्या सर्वांसाठी लढत आहोत. त्यामुळे माझं तुमच्या सगळ्यांना एक म्हणणं आहे, तुम्ही तुमचे फक्त पैसे कदाचित मागताय, पण 8-9 वर्ष झालं त्याच्यावर व्याज लागले, ते मागितलंय का तुम्ही? अरे अवघडच झालं तुमच्या सगळ्यांना. पैसे काय हवेतून आले असेल तर सांगा कुठून मिळतात ते. नाही, झाडावर पैसे लागत असतील तर सांगा. बघा, तुम्ही काय मागण्या इतक्या सोप्या केल्या की 5-6 वर्षा 3 वर्षापूर्वी आम्ही जी कामं केली तेवढं फक्त मुद्दत दिलं तरी आम्ही खुश आहोत. म्हणजे अशी जर तुमची मागणी असेल तर सरकार तुम्हाला कधीच भाव देणार नाही. तुमच्या मागण्या आक्रमक आहे. बघा, तुम्ही मला सांगा, बँकेने कोणाला लोन दिलं, समजा तुम्हाला दिलं, ते तुमच्याकडनं बुडलं, तुम्हाला देता नाही आलं, बँक म्हणते का ठीक आहे काम कर, मुद्दल तेवढी फक्त दे, इंटरेस्ट आणि पेनल्टी नको देऊ. असं होतं का? आरबीआय परवानगी देत नाही. मुद्दल तर द्यावीच लागते, त्यात तुम्हाला इंटरेस्ट द्यावा लागतो. नाहीतर घर बीर तारण लावलं असेल तर घर सुद्धा घेतलं जातं. मग तुम्हाला पैसे देणारे लोक जर त्या पद्धतीने वागत असतील तर मग सरकार जे तुमचे पैसे अडवते त्यांना सुद्धा तुम्ही जाब विचारला पाहिजे का नाही विचारला पाहिजे? मग विचारला पाहिजे. तो तुमचा हक्काचा पैसा आहे. तुमच्या एखाद्या मित्राली, तुमच्या एखाद्या पाहुण्याली, तुमच्या सासऱ्याली, नाहीतर जवळच्या व्यक्तीने पैसे दिले असतील की त्यांनी काय झाडावरचे पैसे काढलेत का? त्यांनी सुद्धा कुठेतरी दिले असतील.
तुमच्यावर विश्वास आहे, अनेक वर्षाचं तुमचं नातं आहे, मैत्री आहे, ओळख आहे. त्या सगळ्या गोष्टी बघून तुम्ही सांगितलं असेल अरे सरकारकडनं येईल रे 2-3 महिन्यात पैसा, त्यांनी बिचारांनी दिले. कुणीतरी मुलींचं लग्न थांबवलं असेल मित्राला मदत करावी म्हणून, कुणीतरी कुठलं तरी घर बांधायचं काम थांबवलं असेल, त्यांच्या व्यवसायातून पैसे काढून तुम्हाला दिले असतील. आता तेही लोक अडचणीत आली का नाही आली, आणि इथं तुम्ही मुद्दल मागताय. अहो आईचे दागिने सुद्धा दिले गेलेत. अहो बायकोचे महिलांचे जे काही पत्नी आहेत त्यांचे तिथं दिले गेलेत. आता समजा तुम्हाला मुलगा एखादा चांगल्या कॉलेजमध्ये शिकायला असेल, त्याचा फी असेल ना, तरी तिथं आत्महत्या केली का? आत्महत्या करणं सोपे का? अहो नागपूरमध्ये आत्महत्या झाली, मुख्यमंत्री साहेबांच्या नागपूरमध्ये आत्महत्या झाली, तरी सुद्धा हे सरकार अजूनपर्यंत जागं झालेलं नाही. अधिवेशन आम्ही मुद्दे मांडल्यानंतर म्हणतात आम्ही विचार करतोय, अभ्यास करतोय, बिल डिस्काउंटिंग करता येतं का आम्ही ते बघतो. अरे इथं आयुष्य डिस्काउंट करण्याची वेळ आली, तुम्ही बिल डिस्काउंटच्या गोष्टी तिथं करत चाललाय आणि यांचे पैसे तसेच ठेवले आणि तिथं पैसे कुठं देत चाललाय तुम्ही? तर गुजरातच्या आणि आंध्राच्या कॉन्ट्रॅक्टरला, जल जीवनचे जे सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत. मला सांगा, सुरुवातीला आपल्या सगळ्यांची अपेक्षा होती महाराष्ट्रातल्या ज्या कंपन्या आहेत चांगल्या, फिनोलेक्स असेल, जेन इरिगेशन असेल, याच्या पाईप घेतील असं आपल्याला वाटलं. नंतर तुम्हाला जी काही पाईप गुजरात वरनं येईल ती घेतलीच पाहिजे. झालं का नाही झालं? तुम्हाला काय सांगितलं त्या अधिकाऱ्यांनी? एक काम करा, लेन करून टाका. तुम्ही लेन करून टाकलं, पाईपाचे पैसे द्यायला लावले. हा सगळा पैसा कुठे गेला? 65 ते 70% पैसा कुठे गेला? तर गुजरातला गेला, त्या काळ्या पाईपीसाठी. आणि कदाचित आज तुमच्यातले काही लोकांना परवडत असेल, पण काही लोकांना परवडत नसेल. कदाचित काही लोकांनी मुलांना सुद्धा सांगितलं असेल बाबा या कॉलेजमध्ये आता आपल्याला परवडत नाही, मुलं शाळेतून काढा, कॉलेजमधून काढा, जरा साध्या कॉलेजमध्ये नाही तर स्कूलमध्ये टाका. असंही झालं असेल ना? 1 लाख तुम्ही सर्वजण आहात, छोटे मोठे कॉन्ट्रॅक्टर धरून. त्यामुळे याच्यातून अनेक लोकांना तिथं कुठली ना कुठली तरी अडचण ही 100% तिथं आली असावी. मला तर वाटतं आता व्हाईट पेपर याच्यावर काढला पाहिजे. तो तुम्ही नाही, आम्हीच काढतो. आणि काय खरं घडले हे तिथं त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. सांगलीला एक घटना घडली, आपल्यातलाच एक माणूस सब कॉन्ट्रॅक्ट घेतला असेल, अरे मग कॉन्ट्रॅक्टर आहे ना मराठी, त्याला जीव द्यावा लागला, आत्महत्या करावी लागली. आत्महत्या कुणी असंच करतं का? लहान पोर आहेत. आज सुद्धा मी जेव्हा घरी जातो लहान पोरांना बघतो, त्यांच्याकडे बघून मला त्यांना वेळ देता येत नाही, बघून माझ्या डोळ्यात पाणी येतं. मुलांच्या बाबतीत आपण भावनिक असतो, पण त्या कॉन्ट्रॅक्टरला माहिती होतं की त्यांनी जर त्याचा जीव घेतला नाही तर त्यांनी जर आत्महत्या केली, ही 2 पोरं हे बिना बापाची राहणार आहेत, त्यांना अनेक अडचणी त्या ठिकाणी सोसावे लागणार आहेत. तरी सुद्धा